नमस्कार. श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशालेमध्ये आज आनंददायी शनिवार अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. स्मार्ट पीटी अंतर्गत विद्यार्थिनींच्या कवायतीचा सराव आज घेण्यात आला आणि भारत सरकारचा अतिशय अभिनव उपक्रम म्हणजेच एक पेड माँ के नाम या अंतर्गत विद्यार्थिनींच्या द्वारे वृक्ष लागवड आज प्रशालेमध्ये करण्यात आली. आपण दर शनिवारी आजपासून आपण दर शनिवारी विविध प्रकारचे व्यायाम प्रकार या ठिकाणी घेणार आहोत. आपण तंदुरुस्त असलो तर आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित होतात. थोडाफार तरी आपण शरीराला व्यायाम दिला पाहिजे, थोडा स्नायूला ताण दिला पाहिजे. आणि मागच्या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी तुम्हाला जागा आहे त्या ठिकाणी बसा. चला तिकडे पलीकडे जा, मागे तिथे रांगेमध्ये कोण जायचं नाही. स्मार्ट पीटी कवायत या माध्यमातून आपण काय करू शकतो, आपल्या शरीराला भरपूर असा व्यायाम देऊ शकतो. तेव्हा आपण दररोज 10 ते 10-20 या वेळेमध्ये विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी 10च्या अगोदर येतात त्यांनी थोडंफार खाऊन या ठिकाणी येऊन उभं राहायचं. आणि लक्षात 10 ते 10-20. मग यामध्ये आपण कधी कवायत घेणार आहोत, कधी बैठी कवायत असेल, कधी उभे राहून करायचे आसनं असतील, काही आसनं बसून करायचे असतील, त्यानंतर कधी वॉर्मअप असेल, कधी एरोबिक्स असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार या ठिकाणी आपण घेणार आहोत. तेव्हा आज आपण पीटी घेणार आहोत. पीटीचा पहिला हात तुम्हाला सांगितलेला आहे. पहिला हात कोणता आहे? हात समोर दोन्ही. 1 2 3 4. लक्षात 5 6 7 8 9 10 11 12 13 14. क्लास. आता हेच आपण काय करणार आहोत, बँडवर घेणार आहोत. लक्षात आला? आता पुढचा हात म्हणजे दोन्ही हात आपण काय करूयात, एकदाच आपण बँडवर घेऊया. बरोबर? दुसरा हात माझ्याकडे लक्ष द्यायचं. एक घ्या. 1 माँ पीटी का पहला हाथ और दूसरा हाथ शुरू करेंगे. शुरू कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बदले कर. बदली कर म्हणजे दुसरा हात घ्यायचा. आता परत मी काय म्हणेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. क्लास. क्लास म्हणजे काय की आता आपले दोन्ही हात संपलेले आहेत. पहिला आणि दुसरा हात दोन्ही पण. लक्ष ठेवायचे. सुरू करायचं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला हात कोणता, दुसरा हात कोणता. 16 झाले काउंटिंग मनातल्या मनात काउंट करायचे आणि 17 म्हणजे 1 येईल परत, तेव्हा बरोबर हात तुमचे व्यवस्थित केले पाहिजे. डोकं जागेवर ठेवायचं आहे. रेडी? खूप छान. परत इथं घ्यायचं का? हा, रेडी. चला. आनंददायी शनिवार अंतर्गत प्रशालेतील क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनाद्वारे आज कवायतीचा सराव हा विद्यार्थिनींद्वारे घेण्यात आला.
त्याचबरोबर एक पेड माँ की नाम या अंतर्गत आमच्या प्रशालेतील हरित सेना विभाग प्रमुख आदरणीय थोरे सर यांच्या मार्गदर्शनाद्वारे आज प्रशालेमध्ये विद्यार्थिनींच्याद्वारे वृक्षारोपण करण्यात आले. आमच्या प्रशालेतील माता पालक शिक्षक संघाच्या सदस्या सौभाग्यवती अश्विनी ढाकणेताई आणि त्यांची कन्या म्हणजेच अनया ढाकणे यांनी आज प्रशालेला 5 वृक्ष हे भेट दिली. फक्त भेट दिलीच नाही तर त्यांनी आज प्रशालेमध्ये विद्यार्थिनींच्याद्वारे वृक्षारोपण देखील केले. देशातील वाढत्या तापमानाला आणि पावसाच्या अनियमिततेला जबाबदार जर काय असेल तर ती मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड आणि म्हणून देशातील ही सर्व परिस्थिती बदलायची असेल तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड झाली पाहिजे, वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे, त्यांचं जतन झालं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आमच्या प्रशालेतील 5वीच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी आज वृक्ष लागवड या ठिकाणी केलेली आहे. सौभाग्यवती अश्विनी ढाकणेताई आणि अनया ढाकणे यांनी सामाजिक जाण ठेवत आज प्रशालेला 5 वृक्ष भेट दिली. अश्विनी ढाकणेताईचे आणि अनयाचे या ठिकाणी मी प्रशालेच्या वतीने खूप खूप आभार मानते. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम, प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय कपाटे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय घोगरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीयुत गांजापूरकर सर, हरित सेना विभाग प्रमुख श्रीयुत थोरे सर यांची या प्रसंगी उपस्थिती होती. बालवयातच विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाण आणि भान मिळाली आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी जर कार्य केले तर नक्कीच हे विद्यार्थी उद्याच्या भावी पिढीचे, उद्याच्या भावी भारताचे उत्तम आणि सुजाण नागरिक बनतील यात शंकाच नाही. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी देखील आपल्या आईसोबत अतिशय सुंदर असे झाड लावलेले आहेत. आमच्या प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी आपल्या आईच्या सोबतीने एक पेड माँ की नाम या अंतर्गत देखील घरी झाडे लावली आहेत. या सर्व विद्यार्थिनींचं प्रशालेच्या वतीने खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रशालेच्या नवनवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.